आणखी एक मोठी बातमी आहे। नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त चर्चा रंगली आहे ती या परीक्षेत झालेल्या आरोपांची। एका परीक्षा केंद्रावरील 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे काय मिळाले असा सवाल करत देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि छत्तीसगड इथल्या विद्यार्थ्यांना एनटीएनं ग्रेस मार्क्स दिल्यानं हताश विद्यार्थी आणि संतप्त पालकांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारणा केली आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती अन्याय झाल्यामुळे ही परीक्षा तातडीने रद्द करावी अशी मागणी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला करणार आहोत असं आश्वासन हसन मुश्रीफ यांनी संतप्त पालकांना दिलं। ही परीक्षा रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं हसन मुश्रीफ म्हणाले। भारतातली जगातली सर्वात मोठी परीक्षा त्याच्यामध्ये जर असा घोळ होत असेल, काही पैशांची घेवाणदेवाण घेऊन आणि खालच्या विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी मार्क देऊन महाराष्ट्र सोडून इतर 4 राज्यांमध्ये अनेक विद्यार्थी आहेत ज्यांचे मार्क 60-70% वाढलेले आहेत। म्हणजे 400 वरनं तो डायरेक्ट 720 वर गेलेला आहे आणि त्याला पहिला नंबर मिळालेला आहे। या पहिला नंबर मिळाला, सगळे एम्स कॉलेजेस गव्हर्नमेंटचे तो ब्लॉक करणार आहेत आणि आमचा विद्यार्थी ज्यांनी 2-2 वर्ष रात्र अहोक रात्र कष्ट करून मार्क चांगले मिळवलेले त्याला महाराष्ट्रात गव्हर्नमेंट काय तर प्रायव्हेटमध्ये पण ऍडमिशन मिळेल का नाही ही धाकधूक आहे। याच्यावरनं मुलं ठरवत आहेत की पुढं बाबा डॉक्टरकीला जायचं का नाही। मुलं तर इथपर्यंत विचार करतायत की बायोलॉजी घ्यायचं का नाही। तर भारतातले डॉक्टर कसे तयार होतील की परवा झालेल्या नीटच्या परीक्षेमध्ये इतकी मला वाटते पैसे खाऊनच या परीक्षा झाल्या असतील असं मला वाटतंय। कारण गेल्या वर्षी फक्त 720 पैकी 2च विद्यार्थी या देशात आलेले होते। आता एवढी तरी संख्या वाढली आणि ग्रेस मार्क दिलेले आहेत। या निकालामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलाला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसचा सरकारी हॉस्पिटल, सरकारी कॉलेज असतील किंवा खाजगी असतील इथं एकालाही प्रवेश मिळणार नाही असा अतिशय महाराष्ट्रावर अन्याय करणारी ही परीक्षा आहे। ही तात्काळ रद्द झाली पाहिजे असं आम्ही महाराष्ट्र शासनाकडनं त्या एनएमसीला कळवणार आहोत आणि तात्काळ त्यांनी परीक्षा रद्द करावी असा मी महाराष्ट्राचा वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे। प्रशांत, काय घोळे नीट परीक्षेचा? मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनी जरी आश्वासन दिलं असलं तरी या सगळ्या विषयात स्मृती महत्वाची आहे। कारण जवळपास 25 लाख विद्यार्थी आपल्या देशभरात या परीक्षेत बसले होते। जागा आणखीन परीक्षेचे विद्यार्थी या दोघांची तुलना जर का केली तर आपण जर का बघितलं तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांवर खरोखर अन्याय झाला ही परिस्थिती आहे। म्हणजे गेल्या वर्षी या परीक्षेत देशभरातला 2 विद्यार्थी प्रथम आले होते 720, यंदा 67 विद्यार्थ्यांना 720 गुण मिळाले। आणखीन का तर फक्त ऑफलाईन परीक्षेचे पेपर वाटण्यामध्ये जी दिरंगाई झाली आणि त्याचमुळे त्यांना ग्रेस मार्क देण्याचा निर्णय नेटने घेतला होता, म्हणजे ज्यांनी ही परीक्षा संचलित केली। याच्यात जे ब्रोशर आहे, ज्या परीक्षेची नियमावली आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही तरतूद नसताना जर का तुम्ही विद्यार्थ्यांना ग्रेस देण्याचा निर्णय घेत असाल तर तो इतर विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का हा सवाल उपस्थित केला विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी। 2 वर्ष अत्यंत मेहनत करून आपल्याला माहिती आहे की प्रचंड कॉम्पिटिशनचं जग आहे। सरकारी रुग्णालयात, सरकारी हॉस्पिटलमध्ये मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणं हे अत्यंत जिकिरीचं झालंय आणि अशा परिस्थितीत दिवस रात्र मेहनत करून जर का विद्यार्थ्याला हताश व्हावं लागत असेल, खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा हताश व्हावं लागत असेल तर त्या विद्यार्थ्याने करायचं काय? आणि मग अशा प्रकारे त्याने टोकाचं पाऊल उचललं की त्यानंतर मात्र वेगळ्या प्रकारची चर्चा, वाद प्रवाद हे सगळे रंगतात। आणखी त्यानंतरच सरकार कुंभकर्ण पद्धतीनं जागा होणार का हा प्रश्न उपस्थित केला विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी। सीबीआय चौकशीची मागणी करत हा फ्रॉड असल्याचा त्यांनी आरोप केलाय। बघूया आजच्या दिवस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक भेटणार आहे अशी माहिती समोर येते। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता एक धक्कादायक बातमी आहे। धुळ्यामध्ये कुत्र्यांच्या झुंडीनं केलेल्या एका हल्ल्यामध्ये